सामान्य काळातील 27वा रविवार, वर्ष पहिले. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, चुका या प्रत्येक माणसाच्या व्यक्तीच्या हातून घडत असतात. कधी जाणीवपूर्वक तर कधी अजाणतेपणी, कधी कळत न कळत तर कधी हेतुपुरस्सर. कधी कधी या चुकांची आपणास जाणीव करून दिली जाते. आपल्या हातून घडलेल्या चुका आपल्या निदर्शनी आणल्या जातात. चुका दाखवणाऱ्या, आपल्या निदर्शनी आणणाऱ्या व्यक्तीची आपल्याकडून अपेक्षा असते की आपण जी चूक आपल्या हातून घडलेली आहे त्या चुकीचा आपण स्वीकार करावा, त्या चुकीची आपण जबाबदारी स्वीकारावी आणि आपल्या वागणुकीमध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या स्वभावामध्ये, आपल्या वर्तणुकीमध्ये आपण बदल घडवून आणावा. परंतु असं जेव्हा होत नाही, असं जेव्हा घडत नाही, अपेक्षेप्रमाणे त्या व्यक्तीमध्ये बदल आणि परिवर्तन घडून येत नाही, तेव्हा आपल्या चुका आपल्या निदर्शनी आणणाऱ्या त्या व्यक्तीला खूप वाईट वाटतं, दुःख होतं. वारंवार सांगून, वारंवार बोलून, वारंवार संधी देऊन देखील त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन आणि बदल घडून येत नाही. आपला हट्टी स्वभाव, आपली हट्टी वृत्ती बदलायला ती व्यक्ती तयार नसते. मग कालांतराने त्या व्यक्तीला त्याचे परिणाम भोगावे लागतात. वेळी चूक न सुधारून कधी कधी आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत असतो. बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या या वाचनाचा आशय अशा स्वरूपाचा आहे. द्राक्षमळा म्हणजे इस्रायलचे घराणे. परमेश्वरानं त्यांच्यासाठी डोंगराच्या सुपीक माथ्यावरती जमिनीची, भूखंडाची निवड केलेली होती. खणून त्यातील गोटे दगड काढून टाकले होते. याचाच अर्थ त्या ठिकाणी वस्ती करून राहणाऱ्यांना परमेश्वरानं बाहेर घालून दिलं होतं. द्राक्षमळ्यामध्ये परमेश्वरानं उत्तम प्रतीच्या द्राक्षवेलीची लागवड केली होती. ही लागवड म्हणजे आपल्या प्रतिरूपाप्रमाणे घडवलेले यहुदी लोक. या लोकांसाठी परमेश्वरानं एक बुरुज बांधला, द्राक्षकुंड खणले. याचाच अर्थ त्यांच्या भल्यासाठी, त्यांच्या हितासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी त्या परमेश्वरानं बरेचसे श्रम घेतले, मेहनत घेतली, प्रयत्न केले. आपल्या श्रमांना, आपल्या प्रयत्नांना चांगली फळे लागतील म्हणून प्रतीक्षा केली, वाट पाहिली, संधी दिली. ते परमेश्वराला धरून राहावेत, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे चालावेत, परमेश्वरानं दिलेल्या मूल्यांची जोपासना करावी. हीच परमेश्वराची इस्रायल जनतेकडून, त्या यहुद्यांकडून अपेक्षा होती. परंतु परमेश्वराचा अपेक्षाभंग झाला आणि म्हणून आजच्या पहिल्या वाचनामध्ये परमेश्वर यशया संदेशाच्या वतीनं समस्त इस्रायली जनतेला विचारतो, मी लावलेल्या द्राक्षमळ्यातून द्राक्षे पैदा होतील, द्राक्षे निपजतील म्हणून मी बरीच वाट पाहिली. मग त्यांनी रानद्राक्षे का दिली? याचाच अर्थ मी त्यांच्यासाठी एवढं चांगलं करून देखील ते माझ्याशी वाईट का वागले? ते माझ्यापासून का बहकले? माझ्यापासून का दुरावले? ते पापामध्ये आणि दुराचारामध्ये का पडले? यशाच्या वतीनं परमेश्वर अति खेदानं, दुःखानं आणि क्लेशाने म्हणतो, माझ्या द्राक्षमळ्यात मी केले नाही असं माझ्याकडून काय राहून गेलं? कोणत्या बाबतीमध्ये आणि कुठे मी कमी पडलेलो आहे? मग वाट पाहूनही, संधी देऊनही त्याने रानद्राक्षे का दिली? इस्रायल जनतेकडून त्याचा अपेक्षाभंग झालेला आहे.
याचे परिणाम इस्रायल जनतेला नक्कीच भोगावे लागतील याची जाणीव यशया संदेष्टा परमेश्वराच्या वतीनं इस्रायल जनतेला करून देत आहे. द्राक्षमळा हा तुडवला जाईल, कुंपण काढून टाकले जाईल, आवार मोडले जाईल, तो तुडवला जाईल आणि तो मळा जनावरे खातील. याचाच अर्थ परक्यांच्या आणि शत्रूंच्या स्वाधीन तो केला जाईल आणि त्या ठिकाणी तुम्ही परके व्हाल. आणि तसंच घडलं. आजच्या मत्ती लिखित शुभवर्तमानामध्ये तारणाचा संपूर्ण इतिहास, द साल्वेशन हिस्ट्री ही प्रतिकात्मकरित्या आपणासमोर ठेवण्यात आलेली आहे. परमेश्वरानं लावलेला हा द्राक्षमळा, ही पृथ्वी त्याने आपल्या स्वाधीन केलेली आहे. या द्राक्षमळ्यामध्ये प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण कसं राहावं, एकमेकांबरोबर कसं वागावं, या द्राक्षमळ्यामध्ये आपण काय करावं, काय टाळावं, या द्राक्षमळ्याची, या पृथ्वीची आपण निगा आणि काळजी कशी घ्यावी याची जाणीव त्या परमेश्वरानं वेळोवेळी आपली गरज ओळखून संदेष्टे आणि प्रवक्ते पाठवले. द्राक्षमळ्यामध्ये फळ घेण्यासाठी परमेश्वरानं पाठवलेले दास म्हणजेच हे संदेष्टे, हे प्रवक्ते. पण आपण त्यांना चांगली वागणूक दिली नाही, त्यांचा योग्य प्रकारे स्वागत आणि आदरातिथ्य आपण केलं नाही. तर परमेश्वरानं त्याच्या वतीनं आपल्याकडे आलेल्या या दासांना, या संदेशांना आपण कोणाला मार दिला, कोणाला जिवे मारले, तर कोणाला धोंडमार केला. परमेश्वरानं पुन्हा पहिल्यापेक्षा अधिक दास, दुसरे दास पाठवले. याचाच अर्थ प्रिय बंधू आणि भगिनीनो, आपण वाईट वागून देखील परमेश्वरानं आपणास सुधारण्याची, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची संधी त्यानं एका मागून एक ते संदेश ते पाठवून आपणास तो देतच राहिला. आपल्या जीवनाच्या झाडावर पावित्र्याची, प्रीतीची, नीतीची फळे पाहावयास मिळतील या अपेक्षेनं आणि या आशेनं. परंतु परमेश्वराचा, त्या स्वर्गीय पित्याचा पुन्हा पुन्हा संधी देऊनही अपेक्षा भंग झाला. शेवटी परमेश्वरानं आपला पुत्र पाठवला. आपण निदान त्याचा मान राखतील, देवपुत्राचा आपण स्वीकार करतील, त्याचं ऐकतील, दुराचार सोडून देतील, नीतीच्या मागे लागतील या अपेक्षेनं आणि आशेनं. पण तिथंही परमेश्वराचा, त्या स्वर्गीय पित्याचा या मानवांकडून अपेक्षा भंगच झाला. या देवपुत्राला द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून, म्हणजेच यरूशलेमच्या बाहेर कालवारीच्या टेकडीवरती, क्रुसावरती खिळून अमानुषपणे ठार केलं गेलं. त्याचे परिणाम इस्रायल जनतेला भोगावे लागले. द्राक्षमळ्यामधून त्यांना निघावं लागलं. ज्या भूमीमध्ये हा तारणाचा इतिहास घडला, त्या भूमीमध्ये जास्त ख्रिस्ती श्रद्धावंत राहिले नाहीत, कारण काळाची लक्षणं त्यांनी ओळखली नाहीत, काळाची चिन्हे त्यांनी जाणून घेतले नाहीत आणि आपल्या जीवनामध्ये त्यानं परिवर्तन आणि बदल घडवून आणले नाहीत. संधी मिळून देखील त्या संधीचा योग्य प्रकारे फायदा करून घेतला नाही आणि त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागले. हा द्राक्षमळा, ही भूमी, ही ख्रिस्त सभा त्या परमेश्वरानं आपल्याकडे सोपवलेली आहे. आपण तिची निगा राखावी, आपण तिची जोपासना करावी म्हणून आपल्या स्वाधीन केलेली आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, या पृथ्वीवरती आपण या ठिकाणी मालक नाहीत, आपण परमेश्वराचे सेवक आहोत. आपण इथे काळजीवाहक आहोत. आपण या ठिकाणी टेनंट्स आहोत. परमेश्वर या सर्व सृष्टीच्या, या संपूर्ण जमिनीचा, या संपूर्ण पृथ्वीचा मालक आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या वाईट सवयी,
आपल्या वाईट कृत्य आपण सोडून द्यावी. आपल्याकडून परमेश्वराला जे अपेक्षित वर्तन आहे त्याविषयी आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये आपणास सांगण्यात आलेलं आहे. जे न्यायी आहे, जे शुद्ध आहे, जे आदरणीय आहे, जे प्रशंसनीय आहे, जे श्रवणीय आहे, सदाचारी, प्रेमळ, नीतीचं निस्वार्थी जीवन आपण जगावं म्हणून आपणास पाचारण करण्यात आलेलं आहे. परमेश्वराकडून जीवन परिवर्तनासाठी आपणास मिळत असलेल्या प्रत्येक संधीचा आपण स्वतःसाठी फायदा करून घ्यावा. आपण परमेश्वराला अपेक्षित असलेली फळं आपल्या जीवनाद्वारे आपण द्यावीत. फळासाठी परमेश्वराला जास्त वाट पाहण्याची गरज भासणार नाही याची कदर आणि काळजी आपण प्रत्येकानं घ्यावी. ही प्रेरणा, ही कृपा आपणास लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया.